न पाणी हलणं आणि डोळ्यातलं पाणी न टिकणं हा त्यांचा स्थायी भाव आहे कार्यक्रम करण्याचा. राष्ट्रवादी चोरीला चालली अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटलांनी केले. विठ्ठलाला मी साकडे घातले, देशात असे प्रकार वाढले, ते कुठेतरी थांबायला हवेत असं केलं त्यांना. आता असं की जयंत पाटील कुठला पक्ष कसा चोरीला गेला का म्हणतात मला काय माहीत नाही. कारण मी म्हटलं ना की पोटातलं न पाणी हलणं आणि डोळ्यातलं पाणी न टिकणं हा त्यांचा स्थायी भाव आहे कार्यक्रम करण्याचा. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत किंवा जसं आम्ही सांगितलं वारंवार की एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 53 आमदारांची जी बैठक झाली, ज्या बैठकीला आदरणीय जयंतराव पाटील साहेब पक्षाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री उपस्थित होते, त्यांच्या सहित सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती राष्ट्रीय अध्यक्षांना त्यावेळेला केलेली होती. असं वारंवार आम्ही सगळीकडे म्हणत आलेलो आहोत. त्याच्यामुळे आता हे अमकं हे तमकं वगैरे वगैरे किंवा आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या नंतरसुद्धा अनेक काही घटना आहेत ज्याच्याबद्दल मी आज काय उल्लेख करू इच्छित नाही. मी सांगितलं की 14ला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, 17ला काही घटना चाललेल्या होत्या, 19ला सुद्धा कसं झालं ते विषय आहेत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं तो विषय आहे. आताच्या अशा अनेक विषय आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयाची माहिती जयंतरावांना सुद्धा त्या ठिकाणी आहे. पण काही वेळेला काही गोष्टी बोलाव्या लागतात, कारण ते बोलल्याशिवाय बोलाफाईट सिद्ध होत नसतात आणि म्हणून कदाचित जयंतराव तशा पद्धतीने बोलले असतील. याचा अर्थ जयंत पाटील सुद्धा भविष्यात कदाचित तुम्हाला समर्थन देतील असं काढायचं. मन की बात होता करेक्ट कार्यक्रम कधी करायचा ते जयंतरावांना माहिती असल्यामुळे ते योग्य वेळेला कार्यक्रम करतील. सर, प्रफुल्ल पटेलांना जे आज निवडणूक आयोगामध्ये सांगितलं की 43 आमदार आमच्याकडे आहेत, आता तरी तुम्ही ती लिस्ट पब्लिश करणार आहे की नाही? कोण आहे किंवा कुठले आमदार आहेत? खरं 43 आहेत का आणखी पण आहे सांगणार आहे? 43च्या विधानसभा सदस्यांची संख्या आदरणीय प्रफुल्लबाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोग, कारण मी मुंबईत आहे, मी तिथे काय दाखल झालेलं आहे किंवा तिथे काय युक्तिवाद चालू आहे मला माहीत नाही. कारण मगाशी आपलं वार्तालाप सुरू होण्यापूर्वी युक्तिवाद सुरू झाला नव्हता असं आपल्यापैकीच काही नाही मला या ठिकाणी सांगितलं. त्याच्यामुळे जी नावं त्या ठिकाणी होतील, पण त्याच्याहीपेक्षा जास्ती संख्या असू शकते. सर, एकूण किती शपथपत्र आता तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्ही सबमिशन करणार आहात निवडणूक आयोगामध्ये? निवडणूक आयोगाकडे काल मी सांगितलं ना जवळपास 1.5 लाखाच्या आसपास शपथपत्र आमच्याकडे आहेत. त्यातली 90% आसपास निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली आहेत. ती राज्यांतील केवळ नव्हेच देशांतल्या विविध राज्यांतील सुद्धा शपथपत्र त्या ठिकाणी आहेत. असा स्पेसिफिक आकडा आहे का महाराष्ट्रात इतके झाले तरी? जरी पक्ष चोरण्याचा प्रयत्न झाला पण महाराष्ट्र जनता सुद्धा नाही असं शरद पवारांनी दिल्लीमध्ये म्हटलं होतं. नाही, तुम्ही म्हणताय ते वाक्य म्हटल्याचं मला प्लीज दाखवा, मग मी बोलेन. नाही, मला दाखवा क्लिप. विनाकारण कसं होतं की आपण स्पेक्युलेशन करून काहीतरी प्रश्न एका राष्ट्रीय नेतृत्वाच्या बद्दलचा विचारायचा आणि त्याच्याकडनं माझ्याकडनं उत्तर अपेक्षित घ्यायचं हे याच्यामध्ये बसत नाही. मला आपण जरूर दाखवा, मी लगेच इन्स्टंटली उत्तर देईन. आत्ता आपण दाखवावं, एका क्षणात मी त्याचं उत्तर देईन.